या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत. डॉक्टर अक्षराला चेक करतात आणि तिला विचारतात की तुम्हाला सतत चक्कर येते का? तर अक्षरा म्हणत असते की हो, म्हणजे आत्तापर्यंत 2-3 वेळा आली होती. तर डॉक्टर म्हणत असतात की प्रेग्नन्सीमध्ये असं सतत चक्कर येणं बरोबर नाही आहे. तुम्ही कशाचा स्ट्रेस घेताय का? मात्र अक्षरा खोटं सांगते की नाही. परंतु डॉक्टर म्हणत असतात की हे बघा मॅडम, या अवस्थेमध्ये स्ट्रेस घेणं, टेन्शन घेणं बरोबर नाही आहे आणि तुमचे डोळेसुद्धा खोल गेलेत. त्यावरून असं दिसून येते की तुम्ही पुरेशी झोपसुद्धा घेत नाही. तर दुसरीकडे आई घरी आलेली असते, तर इरा त्या ठिकाणीच असते. आई आनंदाने तिला सांगते की अगं, देवळामध्ये मला चारुहास दादा आणि आजी भेटल्या होत्या. त्या दोघांना सुद्धा असंच वाटते की लवकरात लवकर अक्षरा आणि अधिपती एकत्र येतील. त्यांनी मला प्रसादसुद्धा दिला. आता बघ, लवकरच मला अक्षूचा फोन येईल आणि ती मला आनंदाने सांगेल की आई, माझं आणि अधिपतींचं भांडण मिटलं. मात्र ते ऐकून इरा म्हणत असते की आता काय उपयोग आहे त्याचा. त्यामुळे आई म्हणते, म्हणजे नक्की काय म्हणायचं आहे तुला? पण इरा लगेच विषय बदलते. इतक्यात मग अक्षराचे बाबा घरी कॉल करतात. ते अक्षराच्या आईला सांगतात की तू ताबडतोब हॉस्पिटलमध्ये ये, कारण अक्षूला चक्कर आली आहे. त्यामुळे त्या खूप घाबरतात आणि विचारतात की काय झालं. तर बाबा म्हणत असतात की ते सगळं मी तुला नंतर सांगतो, तू ताबडतोब हॉस्पिटलमध्ये ये. इथे अक्षूसोबत कोणीतरी बाई माणूस असायला हवं. आणि मग त्यानंतर आई हॉस्पिटलमध्ये जाण्यासाठी निघते. जाता जाता ती या सगळ्याबद्दल इराला सुद्धा सांगते आणि तिला यातूनच समजतं की बाबांना आणि अक्षराला हॉस्पिटलमध्ये मदन घेऊन गेलाय. त्यामुळे तर ती अजूनच खुश होते. दुसरीकडे भुवनेश्वरी मुद्दाम ढोल ताशे वाजवायला सांगत असते, पण अधिपती म्हणतो की आईसाहेब थांबवा हे सगळं. तर भुवनेश्वरी म्हणत असते की का अधिपती, काय झालं? अहो सुनबाई किती दिवसांनी घरी येणार आहेत, मग त्यांचं धूमधडाक्यात स्वागत करायला नको का? त्या या घरच्या लक्ष्मी आहेत. तर दुर्गेसुद्धा म्हणत असते की हो अधिपती, तुम्हाला माहिती आहे का, ताईने सुनबाईंच्या स्वागताची सगळी तयारी स्वतः केली आहे. त्यांच्या आवडीचं जेवण बनवलं आहे आणि खीर तर ताई स्वतः बनवणार आहे. तर भुवनेश्वरी म्हणत असते की हो मग, कारण सुनबाईंच्या मनात आमच्याविषयी कितीही राग असला ना, तरी आमच्या मनात त्यांच्याविषयी फक्त प्रेमच आहे. आणि मग ती अधिपतीला सांगते की अधिपती, आता यापुढे ना सुनबाई जसं सांगतील तसंच आपण सगळं करूयात. त्यांचं मन यापुढे अजिबात दुखवायचं नाही. पण त्या नक्की कुठे आहेत? तर अधिपती म्हणत असतो की त्या गाडीत नाही आहेत. तर दुर्गी म्हणत असते, म्हणजे मग त्या नक्कीच स्पेशल गाडीतून येत असतील. आपण सगळे गेटजवळच जाऊ. आणि ती आरतीचं ताट घेऊन पुढे निघते. पण अधिपती रागातच ते ताट फेकून देतो आणि ते बघून सगळ्यांनाच धक्का बसतो. अधिपती म्हणत असतो की मास्तरीनबाई माझ्यासोबत आल्या नाही आहेत आणि त्या यापुढे सुद्धा येणार नाहीत. आणि ते ऐकून भुवनेश्वरी विचारू लागते की काय झालं. पण अधिपती काही उत्तर देत नाही. तो घरात जाण्यासाठी निघतो, पण चारुहास सर त्याला थांबवतात. ते म्हणत असतात की अधिपती, तू अक्षराला आणण्यासाठी तिच्या घरी गेला होता ना, मग काय झालं? काय बोलली ती? तू तिला तुझ्यासोबत का नाही आणलं? पण तरीही तो गप्पच असतो. त्यामुळे ते चिडून म्हणतात की मला माहिती आहे, नक्कीच तू तिच्यासोबत भांडण केलं असेल. त्यामुळे अधिपती वैतागून म्हणतो की मी कशाला त्यांच्याशी भांडण करेल. तर चारुहास सर म्हणत असतात की नक्की काय झाले. जी सुद्धा अधिपतीला विचारत असतात की काय झालं, सुनबाई घरी का नाही आली. तर अधिपती मोठ्या आवाजातच म्हणतो की त्या यापुढे सुद्धा कधीच घरी येणार नाहीत, मला आता काही विचारू नका. आणि तो घरात निघून जातो. मात्र त्यामुळे भुवनेश्वरी आणि दुर्गी खूपच खुश होतात आणि गालातल्या गालात हसू लागतात. तर इकडे बाबा हॉस्पिटलमध्ये बसलेले असतात. मदनही त्यांच्यासोबत असतो. त्यांच्याही डोक्याला जखम झाल्यामुळे त्यांना खूप त्रास होत असतो. तर मदन त्यांच्यासाठी कॉफी आणायला जातो. तितक्यात अक्षराची आई त्या ठिकाणी येते. ती विचारत असते की हे सगळं काय आहे? अक्षूला अचानक चक्कर कशी आली आणि तुमच्या डोक्याला जखम कशी झाली? तर ते म्हणत असतात की विद्या, मी हे सगळं तुला घरी गेल्यावर सांगतो, पण तू आधी आतमध्ये जा, अक्षू एकटीच आहे. तितक्यात मदन त्या ठिकाणी येतो. आई त्याच्याशी बोलते, त्याचे आभार मानते आणि लगेच केबिनमध्ये जाते. मदन त्या दोघांच्या बोलण्यामधून अधिपतीचं नाव ऐकतो आणि अक्षराच्या बाबांना विचारतो की हे अधिपती कोण आहेत. आणि त्यावर ते खाली मान घालूनच सांगतात की अक्षराचे मिस्टर. आणि ते ऐकून मदन विचारात पडतो. दुसरीकडे इरा भुवनेश्वरीला कॉल करते आणि हसतच तिला सांगते की मॅडम, तुम्ही सांगितल्याप्रमाणे आपलं काम पूर्ण झालं आहे. आणि ते ऐकून भुवनेश्वरीसुद्धा खुश होत म्हणते की वा इराबाई, तुम्ही तर काम फत्तेच केलं. आता काळजी करू नका, तुम्हाला तुमचा मोबदला घरपोच मिळेल. आणि ते ऐकून इरासुद्धा खूपच खुश होते. तर भुवनेश्वरी तिला म्हणत असते की यापुढे सुद्धा तिकडच्या सगळ्या खबरी आम्हाला मिळायला हव्यात. त्यावर इरा म्हणते की हो, मला तुम्हाला आता
त्याचबद्दल सांगायचं होतं. आणि मग ती भुवनेश्वरीला सांगते की ताईला चक्कर आली आहे, त्यामुळे तिला हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलं आहे. आणि तुम्हाला माहिती आहे का तिला हॉस्पिटलमध्ये घेऊन कोण गेलं आहे? ते मदन. तर भुवनेश्वरी विचारत असते की कोण आहे हा मदन? तर इरा हसतच सांगते की तो ताईचा बेस्ट फ्रेंड आहे. शाळेत असताना ते दोघे एकमेकांच्या सोबतच होते आणि आता तो अमेरिकेवरून परत आलाय ते आपल्या पथ्यावरच पडले. आता बघा या मदनमुळे ताईमध्ये आणि अधिपतींमध्ये कसा गैरसमज निर्माण होतो ते. आणि ते ऐकून भुवनेश्वरीसुद्धा खुश होते आणि इराला जास्त पैसेसुद्धा द्यायचं ठरवते, त्यामुळे इरा खुश होते. दुसरीकडे डॉक्टर अक्षरासोबत बोलत असताना आई त्या ठिकाणी येते. अक्षरा विचारत असते की तू इथे कशी आली? तर त्या सांगत असतात की अगं बाबांनी मला बोलावलं. आणि मग त्या डॉक्टरांना अक्षराच्या तब्येतीविषयी विचारतात. तर डॉक्टर म्हणत असतात की हिला अशा अवस्थेत सतत चक्कर येणं बरोबर नाही आहे. आता काळजी करायची तशी गरज नाही आहे, मात्र तुम्हाला काळजी घ्यावी लागेल. आणि मग त्या अक्षरालासुद्धा सांगतात की पुढच्या वेळी येताना तुम्ही एकट्या येऊ नका, मिस्टरांना सोबत आणा. मात्र ते ऐकून अक्षरा खाली मान घालते. दुसरीकडे अधिपती त्याच्या खोलीत बसलेला असतो. त्याला सतत इराचं बोलणं आणि त्याने त्या गार्डनमध्ये जे काही बघितलेलं असतं ते आठवत असतं. तो रडत असतो आणि तितक्यात भुवनेश्वरी त्या ठिकाणी येत त्याला काय झाले हे विचारते. तर इकडे मदन अक्षराला आणि तिच्या आईबाबांना घरी घेऊन येतो. अक्षराची तब्येतसुद्धा आता ठीक असते. मदन तिला काळजी घ्यायला सांगतो. तर अक्षरा म्हणत असते की अरे मला खरंच काही झालं नव्हतं, फक्त दगदग झाली होती. तर मदन हसतच म्हणत असतो की अक्ष तू ना आता खरंच खूप बदलली आहे. म्हणजे शाळेत असताना तू काहीतरी वेगळीच होती, आता एकदम शांत झाली. तर आईबाबा म्हणत असतात की अरे तिचं लग्न झालं ना? आणि त्यावर मदन हसतच म्हणतो की अरे हो, विसरलोच होतो मी. आणि मग तो मुद्दाम अक्षराची मस्करी करत म्हणतो की बरं झालं मी लग्न केलं नाही. लग्नाचं नाव जरी घेतलं ना तरी मला भीती वाटते. आणि ते ऐकून अक्षराला हसू येतं. त्यानंतर मदन अक्षरासोबत तिच्या आईबाबांसोबत बोलतो. ते दोघेजण त्याला घरी येण्याची विनंती करतात, पण तो म्हणत असतो की मी नंतर कधीतरी नक्की येईल, पण आता जातो, मला घरी जायलाही उशीर होतोय. आणि मग तो अक्षराला काळजी घ्यायला सांगतो, वेळेवर गोळ्या घ्यायला सांगतो आणि त्या सगळ्यांचा निरोप घेऊन तेथून निघतो. दुसरीकडे भुवनेश्वरी अधिपतीला मुद्दाम काय झालं हे विचारत असते. तो काही सांगायला तयार नसतो, पण तरीही ती म्हणत असते की अधिपती सांगा ना, सुनबाई घरी का नाही आल्यात? तुमचं आणि त्यांचं भांडण झालं का? त्या तुम्हाला काही बोलल्या का, की त्यांच्या घरचं कोणी काही बोललं? तर अधिपती म्हणत असतो की आईसाहेब असं काही नाही आहे. तर भुवनेश्वरी म्हणत असते की अधिपती मग तुम्ही का रडत होता? जर तुमची इच्छा असेल ना तर मी पुन्हा सुनबाईंकडे जाते, त्यांच्यापुढे हात जोडते, त्यांचे पाय पकडते आणि त्यांना घरी घेऊन येते, पण तुम्ही असे उदास राहू नका. काय झालं आहे ते सांगा आम्हाला. आणि त्यावेळी अधिपतीला पुन्हा गार्डनमधील तो प्रकार आठवतो, पण हे सगळं तो भुवनेश्वरीला सांगत नाही. तो म्हणत असतो की आम्ही जे बघितलं त्यावर विश्वास ठेवायचा की नाही तेच कळत नाही. तर भुवनेश्वरी विचारते की काय बघितलं तुम्ही नक्की? पण अधिपती गप्प बसतो. आणि मग भुवनेश्वरी स्वतःहूनच विचारते की त्या मदनबद्दल काही आहे का? आणि ते ऐकून अधिपतीला मात्र धक्का बसतो. तर मित्रांनो, या मालिकेच्या पुढील भागांच्या अपडेट्ससाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा.